राज्यामधील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी. सर्व बाजार समितीमधील आजच्या दिवशीची कांद्याची बाजारभाव देखील आता जाहीर झालेले असून सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला 3,000 रुपयांचा सर्वाधिक बाजार मिळतोय. कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा एकदा वाढ झालेली असून सध्या कांद्याला सरासरी 1,600 ते 2,000 रुपयांचा बाजारभाव मिळतोय. याशिवाय आखाती देशातून सुद्धा भारतीय कांद्याला मागणी आता वाढत चाललेली आहे. सोलापूर बाजार समितीसोबतच लासलगाव बाजार समिती असेल, पिंपळगाव वसंत बाजार समिती असेल, कळवण असेल, सटाणा असेल, चांदोड असेल, संगमनेर असेल, श्रीरामपूर घोडेगाव बाजार समिती असेल, यासोबतच त्या ठिकाणी नाळेपाटा असेल, ओतूर असेल, अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहू. सोबतच जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर पॉईंट कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळत आहेत. हा शेतकरी मित्रांनो 8 नोव्हेंबर रोजीची बाजारभाव आपण पाहतोय. पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर. आवक झाली बघा 3,956 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव मिळतोय 500 रुपयांनी. सर्वाधिक दर मिळत आहे कांद्याला कोल्हापूर बाजार समितीमध्ये 2,000 रुपये प्रति क्विंटल. यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे चंद्रपूर. आवक झाली बघा 270 क्विंटल. कमीत कमी दर मिळतोय 1,600 रुपयांनी. सर्वाधिक दर मिळतोय चंद्रपूर बाजार समितीमध्ये कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल. यानंतरची महत्त्वाची बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्याकडे मुंबई. आवक दिली बघा 10,495 क्विंटल. आवक वाढलेली आहे. कमीत कमी दर मिळतोय 700 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळतोय मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याला 1,900 रुपये प्रति क्विंटल. यापुढील बाजार समिती आहे शिरूर पुणे. आवक दिली बघा 2,836 क्विंटल. कमीत कमी दर मिळतोय 300 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळतोय शिरूर बाजार समितीमध्ये कांद्याला 2,100 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे सोलापूर. आवक झाली बघा 805 क्विंटल. कमीत कमी दर मिळतोय 200 रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल. शेतकरी बंधूंनो कांद्याच्या सरासरी भावात वाढ होत आहे. पुढील बाजार समिती आहे कळवण. आवक झाली बघा 8,850 क्विंटल. आवक घसरलेली आहे. कमीत कमी दर मिळतोय 300 रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय कळवण बाजार समितीमध्ये कांद्याला 2,405 रुपये प्रति क्विंटल. यापुढील बाजार समिती आहे संगमनेर अहिल्यानगर. आवक दिली बघा 5,016 क्विंटल. कमीत कमी दर मिळतो 200 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळत आहे संगमनेर बाजार समितीमध्ये कांद्याला 1,851 रुपये प्रति क्विंटल. शेतकरी बंधूंनी यापुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत नाशिक. आवक दिली बघा 13,866 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव मिळतो 500 रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो 2,565 रुपये प्रति क्विंटल. यानंतरची सर्वात महत्त्वाची बाजार समिती म्हणजे लासलगाव नाशिक. आवक झाली बघा 12,446 क्विंटल. कमीत कमी दर मिळतो 700 रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो 2,550 रुपये प्रति क्विंटल. पिंपळगाव बसवंत आणि लासलगाव बाजार समितीमध्ये सुद्धा कांद्याला दर काढले आहेत. पुढील बाजार समिती आहे पारनेर. आवक झाली बघा 11,500 क्विंटल. कमीत कमी दर मिळतो 200 रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय पारनेर बाजार समितीमध्ये कांद्याला 2,200 रुपये प्रति क्विंटल.